हॅलो स्टुडंट, तुमचा पवर मास्टर कम्प्युटर गाईड या चॅनलवर तुमचं स्वागत करतो आणि आपल्या क्वेश्चनला सुरुवात करतो. तर बघा, आपण बी आय टीमधले 21 क्वेश्चन नंबर 21 पासून आपण सुरू करणार आहोत. तर बघा, इथे स्टार्ट बटनवर क्लिक करतोय. तर लक्ष द्या, इथे तुम्हाला इथं बघा, इथं आपल्याला क्वेश्चन म्हटलेलं आहे की दिलेल्या डॉक्युमेंटमधील 5व्या वाक्याला टेक्स्ट कलर बदलून डार्क ब्ल्यू करा. आता 5वं वाक्य कोणतं आहे मित्रांनो? तुम्ही याच्यावर ट्रिपल क्लिक करू शकता अथवा तुम्ही याच्या बाजूला या, सिंगल क्लिक करा. झालं सिलेक्ट. आणि बघा, टेक्स्ट कलर म्हणजे फॉन्ट कलर सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे डार्क ब्ल्यू. चला अप्लाय, बाजूला क्लिक करू शकता आणि सबमिट बटनवर क्लिक करा. पुढं नेक्स्ट करा. चला, इथं दिलेल्या डॉक्युमेंटमधील पहिले वाक्य येलो कलरने हायलाईट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये काय म्हणतात, पहिले वाक्य आणि एकच आहे वर्डच, सिलेक्ट करा. येलो कलरने हायलाईट. बघा, या ठिकाणी तुम्हाला हायलाईट कलरमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला बघा हायलाईट होत आहे येलो कलर. क्लिक करा. झाला, पहिल्यांदा सिलेक्ट केलं आपण, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हायलाईट कलर दिला. आता आपण सबमिट करू. पुढं बघा, ओके करा, नेक्स्ट करा. नंतर दिलेलं आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कीबोर्ड या टेक्स्टचे कॅपिटलायझेशन बदलून अप्पर केस करा. चला आपण स्टार्ट करू. सुरुवात केलेलं आहे आपण. आता बघा, या ठिकाणी आपल्याला कीबोर्ड वर्ड फाइंड करायचं आहे. बघा, शोधलं, कीबोर्ड वर्ड मिळालेलं आहे आपल्याला. सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला अप्पर केस अप्लाय करायचं. बघा, इथं चेंज केस फंक्शनमध्ये तुम्हाला अप्पर केस मिळेल. त्याला बदललं, कॅपिटल लेटरमध्ये आलं आहे. सबमिट बटनवर क्लिक करा. पुढं इथं बघा, नेक्स्ट. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याची केस बदलून अप्पर केस करा. तोच क्वेश्चन आहे मित्रांनो, तोच. तुम्हाला परत जास्त क्वेश्चन शोधायची गरज नाही आहे. सिलेक्ट करा. तुम्हाला तोच आहे. तर सिलेक्ट तुम्हाला आधी वर्डला होतं, आता तुम्हाला एक वाक्याला म्हटलेलं आहे. तर तोच आहे. अप्पर केस अप्लाय केलं, सबमिट बटनवर क्लिक करा, ओके करा. पुढं करा, नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्व डॉक्युमेंटचे कॅपिटलायझेशन बदलून लोअर केस करा. जे कॅपिटलमध्ये वगैरे दिलेले वगैरे आहेत समजा, ठीक आहे, किंवा टेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्व टेक्स्टमध्ये सर्व आर टोटल आपल्या डॉक्युमेंटमध्ये एवढंच टेक्स्ट आहे. तर एवढ्याच टेक्स्टला असं सिलेक्ट करून घ्या. तिथं जा, चेंज केसमध्ये लोअर केस करा, ठीक आहे. लोअर केसमध्ये सर्व लेटर स्मॉलमध्ये येऊन जातील. सबमिट बटनवर क्लिक करा, ओके करा, नेक्स्ट करा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील धिस समर हेल्प युअर चाइल्ड पासून सुरू होणाऱ्या पॅराग्राफचे कॅपिटलायझेशन बदलून अप्पर केस करा. सुरुवात करा क्वेश्चनला. आता बघा, तिथं धिस समर दिलेला आहे. खाली बघा, क्वेश्चनमध्ये समर दिला आहे, हेल्प युअर चाइल्ड. हे बाकीचं डॉट डॉट दिलेलं आहे. म्हणजे काय, डॉट डॉटचा अर्थ असा असतो की तुम्हाला तिथूनचं जेवढं पॅरेग्राफ असेल, म्हणजे उतारा असेल, आपल्याला तेवढंही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं जायचं, चेंज केसमध्ये अप्पर केस करायचं आहे, ठीक आहे. झालं अप्लाय, सबमिट. परत नेक्स्ट. दिलेल्या एम एस वर्ड डॉक्युमेंटमध्ये द मेन ऑफ एव्हरी पासून सुरू होणारा पॅराग्राफ जस्टिफाय करा. बघा, द मेन ऑफ एव्हरी इथून तुम्हाला हा जो पॅराग्राफ आहे इथं आहे, ठीक आहे. तुम्ही असं सिलेक्ट करून घेऊ शकता. सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जस्टिफाय अलाइनमेंट तुम्हाला इथं मिळेल पॅराग्राफ ग्रुपमध्ये. क्लिक करा. जस्टिफाय केल्याने दोन्ही बाजू सेम दिसणार. सबमिट करा, ओके करा, नेक्स्ट करा. दिलेल्या एम एस वर्ड डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचे टेक्स्ट अलाइनमेंट सेंटर करा. स्टार्ट करा. आपल्याला बघा, सेंटर करायचं दिलेल्या डॉक्युमेंट दुसऱ्या वाक्याचं. सिलेक्ट केलं टेक्स्ट, दुसऱ्या वाक्याचं सेंटर लाईन करा. झालं, सेंटरमध्ये गेलेलं आहे. सबमिट बटनवर क्लिक करा, ओके करा, नेक्स्ट करा. दिलेल्या एम एस वर्ड डॉक्युमेंटमधील चौथ्या वाक्याचं अलाइनमेंट जस्टिफाय करा. बघा, तुम्हाला इंग्लिश वाचायचं असेल तर तुम्हाला इंग्लिशसाठी पण क्वेश्चन तुम्हाला खाली दिलेलेच आहेत, ठीक आहे. तुम्हाला इकडे पण लँग्वेज दिलेलं आहे. तुम्हाला इथं एमच्या ठिकाणी इथं ई करा, इंग्लिशमध्ये होऊन जाईल, ठीक आहे. आता बघा, इथं फोर्थ सेंटेन्सला आपल्याला म्हणजे चौथ्या वाक्याला आपल्याला काय करायचं आहे, अलाइनमेंट
जस्टिफाय करायचं. तर बघा इथं जस्टिफाय आता इथं दिसून नाही राहिलं आहे यूज, ठीक आहे, बट इथं शो झालेलं आहे. बघ इथं ब्लर दिसतो, बॉर्डर लाईन दिसतं आणि आउटलाईन म्हणजे अप्लाय झालेलं आहे. सबमिट बटन क्लिक करा, ओके करा, नेक्स्ट करा. दिलेल्या एम एस वर्ड डॉक्युमेंटमध्ये चित्र लेफ्ट बाजूला अलाइन करा. चला सुरुवात करूया, ठीक आहे. दिल्या वगैरे इथं चित्र म्हणजे इमेज म्हणजे पिक्चर सिलेक्ट केलं. बघा या ठिकाणी लेफ्ट अलाइन म्हणजे डाव्या बाजूला केलं, बाजूला क्लिक सबमिट. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेल्या एम एस वर्ड डॉक्युमेंट चित्र राईट बाजूला अलाइन करा. बघा कधी डाव्या बाजूला विचारताय तर कधी उजव्या बाजूला विचारताय. म्हणजे तुम्हाला सोप्यात सोप्या पद्धतीने ते क्वेश्चन विचारलेलं आहे. सिलेक्ट तेच क्वेश्चन तुम्ही जर स्लो सुरुवात करणार तर एवढंच आहे. क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे, ठीक आहे. व्यवस्थित जेवढं लवकर समजेल तेवढंच तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल, ठीक आहे, सोडवता येईल व्यवस्थित. दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व टेक्स्ट सेंटर अलाइन करा. आता बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये काय म्हणत आहे तुम्हाला, सर्व टेक्स्ट सिलेक्ट करण्यासाठी बघा तुम्हाला माहिती आहे एडिटिंग ग्रुप आहे, ठीक आहे, तिथं सिलेक्ट ऑप्शन आहे, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी माझा कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही, तुम्ही काय करा सिलेक्ट व्यवस्थित करून घ्या. या ठिकाणी मी सिलेक्ट ऑल करतोय बघा त्या सिलेक्ट ऑप्शनमधून. आता तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही असं जायचं ट्रिपल क्लिक केलं तरी संपूर्ण सिलेक्ट होऊन जाते. आता याला सेंटर लाईन झालं, सबमिट करा, ओके. दिलेल्या एम एस वर्ड डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचे लाईन स्पेसिंग मल्टिपल 3 लाईन करा. सुरुवात करा. दिलेल्या डॉक्युमेंट दुसऱ्या वाक्याला सिलेक्ट केलं. लाईन स्पेसिंग म्हणताय बघा, इथून तुम्ही इकडे जाऊ शकता. एवढे प्रोसिजरने यूज करता मी लाईन स्पेसिंग या पॅराग्राफ ग्रुपच्या मी या पॅराग्राफ सेटिंगमध्ये जातोय कॉर्नरच्या ॲरोमध्ये. आणि इथं बघा इथं तुम्हाला व्हॅल्यू पुटअप करायचं म्हणजे व्हॅल्यू टाकायचं आहे. किती आहे 3. बघा 3 मल्टिपल लाईन स्पेसिंग आलेली आहे जे की आपल्या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. ओके बटनवर क्लिक करा. आलं डिस्टन्स इथं अंतर आलेलं आहे, सबमिट करा. पुढं नेक्स्ट करा. दिल्या एम एस वर्ड डॉक्युमेंटमध्ये तिसऱ्या वाक्याचे लाईन स्पेसिंग डबल करा. चला तर या ठिकाणी आपण सुरुवात केलेल्या क्वेश्चनला तिसरा वाक्य सिलेक्ट करून घ्यायचं. लाईन स्पेसिंग इथं जातोय बघा, इथं लाईन स्पेसिंग डबल ऑप्शन आहे. ओके करा, सबमिट करा. नेक्स्ट इथं दिलेल्या एम एस वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याचे लाईन स्पेसिंग 1.5 लाईन्स करा म्हणजे 1.5 लाईन्स करा म्हणताय. किती वाक्याचे म्हटलेलं आहे, तिसऱ्या वाक्याचं. तर तिसरं वाक्य सिलेक्ट करून घ्यायचं, लाईन स्पेसिंगमध्ये जायचं 1.5 झालं, सबमिट. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन दिलेले आहेत, ठीक आहे. दिलेल्या एम एस वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याचे लाईन स्पेसिंग मल्टिपल 4 लाईन्स करा. हा बघा आताच गेलो होतो आपण मल्टिपल लाईन स्पेसिंग देण्यासाठी. तर बघा या ठिकाणी तुम्ही तिसऱ्या याला सिलेक्ट करतोय, इथं कॉर्नरमध्ये जातोय, इथं 4 लाईन तुम्ही इथूनही वाढवू शकता किंचित, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. लाईन स्पेसिंग 4 मल्टिपल, ठीक आहे. ओके बटनवर क्लिक करा, सबमिट करा. दिलेल्या एम एस वर्ड डॉक्युमेंटमध्ये AB फॉर्मॅट नंबर लिस्ट युनिटमध्ये अप्लाय करा. सुरुवात करा. त्याला सिलेक्ट करून घ्यायचं टेक्स्टला. नंबर फॉर्मॅट बघा, नंबर फॉर्मॅट नंबरिंग ते यूज म्हटलेलं आहे, परंतु कशामध्ये ABCD मध्ये. ABCD क्लिक करा, ABCD आलेलं आहे, सबमिट. ओके करा, नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅराग्राफ मार्क्स, लाईन्स ब्रेक्स, टॅब्स आणि स्पेसेस यासारखे नॉन प्रिंटिंग कॅरेक्टर दर्शवा म्हणत आहे. बघा तर हा जो क्वेश्चन आहे, ठीक आहे, ते सॉफ्टवेअरवर डिपेंड करते. कधी कधी हा क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला नाही पाहत, ठीक आहे, म्हणजे होत नाही. तर बघा याच्यामध्ये पॅराग्राफ मार्क्स म्हणजे काय, या पॅराग्राफमध्ये कोणतेही मार्क्स देता येते आपल्याला. कॉमा देऊन लाईन ब्रेक म्हणजे लाईन वगैरे, स्पेसिंग वगैरे याच्यामध्ये ब्रेक वगैरे देणे. टॅब स्टॉप आणि स्पेसेस म्हणजे अंतर. कोणताही फंक्शन जसं की आपल्याला अलाइनमेंट असो, स्पेसिंग असो, ठीक आहे, किंवा इथं गेलं बघा आपण या कॉर्नरमध्ये ह्या टॅब्स असो, नॉन प्रिंटिंग कोणते पण, ठीक आहे, कोणते पण तुम्ही यूज केलं आणि सबमिट केलं तरी होऊन जाते. परंतु कधी कधी हा आन्सर मिस्टेक होत असते, ठीक आहे. चला तर आपण सोडवू. बघा या ठिकाणी मिस्टेक आला आहे, परंतु एक लक्षात घ्या मी सांगितल्याप्रमाणे ते क्वेश्चन
तर सॉल्व करून घ्यायचा आहे, याचं काही लोड घ्यायचं नाही या क्वेश्चनचं. ठीक आहे. नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅराग्राफ 6 मधील लिस्टची नंबरिंग स्टाईल बदलून, ठीक आहे, 1 2 3 4 च्या ऐवजी ABCD करा. या ठिकाणी रोमन अंकामध्ये दिलेला आहे. सुरुवात करूया. त्याऐवजी आपल्याला काय करायचं आहे, ABCD. आता आपल्या दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅराग्राफ लिस्ट बघा, पॅराग्राफ 6 मधील 1 2 3 4 5 आणि हा पॅराग्राफ 6. तर या पॅराग्राफ मधील बघा हे दिलेलं आहे तुम्हाला रोमन अंकामध्ये. हे जे दिलेले आहेत डॉट डॉट म्हणजे काय, याच्यानंतर जेवढे असतील तेवढे, तर 6 आहेत, एवढं सिलेक्ट केलं. याऐवजी काय द्यायचं आहे, ABCD करायचं आहे. तर बघा आपल्याला जायचं इथून ABCD करायचं. आलं. सबमिट करा. नंबर अलाइनमेंट आपण ABCD मध्ये केलं. तर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये यादी चढत्या क्रमाने म्हणजे असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करायचं. असेंडिंग म्हणजे चढता क्रम. आता तुम्हाला यादी म्हणजे काय, हे टेक्स्ट सिलेक्ट करायचं. तुम्ही काय करता, या नंबरला असं सिलेक्ट करता, हे चुकीचं आहे. कधीही सिलेक्ट करताना आपल्याला टेक्स्ट सिलेक्ट करायचं. असं नाही होत असेल तर तुम्ही असं सिलेक्ट करा, काही प्रॉब्लेम नाही. जेवढे आहेत तेवढं टेक्स्ट व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचे. तर सॉर्ट बटन दिलं आहे, क्लिक करा आणि या ठिकाणी असेंडिंग करा. ओके बटनवर क्लिक करा. ठीक आहे. सबमिट बटनवर क्लिक. हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये यादी उतरत्या क्रमाने डिसेंडिंग ऑर्डर सॉर्ट करा. चला मित्रांनो, या ठिकाणी आपण 20 क्वेश्चन सॉल्व केले आणि हा 41वा क्वेश्चन ते तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी दिला आहे. तर कमेंट करा कशा प्रकारे सॉल्व कराल आणि काय असतं डिसेंडिंग ऑर्डर ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. चल बाय बाय मित्रांनो.